नमस्कार मंडळी. तर आज आपण वडापाव बनवणार आहोत. जो सगळ्यांचा आवडता असतो. महाराष्ट्रात तर ठिकठिकाणी मिळतो. हा असा वाला छोटा आहे, त्याला बॉम्बे वडा म्हटला जातो, जो मुंबईमध्ये खूप फेमस आहे. तर तो वडा आज आपण बनवतोय. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर मी ते बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे बटाटे आहेत. हे माझ्या मैत्रिणीच्या शेतातले आहेत. त्या बटाट्यांना मी स्वच्छ असं धुवून घेतले. खूप ताजे असे बटाटे आहेत हे. तर व्यवस्थित त्यांना धुवून घ्यायचं आणि मी यांना चिरून घेतलेलं आहे, कारण खूप मोठे आहेत ते. असेच जर आपण उकडायला ठेवले तर ते नीट उकडले जाणार नाहीत, म्हणून एका बटाट्याचे मी 4 भाग करून घेतलेत. असे सगळे बटाटे मी 4 भागामध्ये डिवाइड केलेत, म्हणजे व्यवस्थित ते उकडले जातात. आणि एक आता मोठं असं पसरट भांडं घेतलं आहे, म्हणजे कुकर घेतला आहे मी. तर त्याच्यामध्ये आपल्याला असे पसरवून बटाटे घालायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित ते उकडले जातात. आणि त्याच्यामध्ये मी तळाला पाणी घालणार आहे. तर पाणी खूप जास्त घालायचं नाही, अर्धा तांब्याच पाणी घातले मी. बघू शकता ह्याच पाण्याची वाफ तयार होते आणि मस्त बटाटे उकडले जातात. जर तुम्ही बटाटे भिजेल इतकं पाणी घातला तर बटाटे एकदम असे पाणी पाणी होतात आणि भाजी आहे ते एकदम अशी सुकी बनत नाही, खूप पाणी पाणी बनते. म्हणून पाणी आहे ते थोडंच घालायचं. आणि मी चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. आपण भाजीमध्ये सुद्धा नंतर घालणार आहोत. आणि शिट्टी लावून आपल्याला याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण हे ताजे बटाटे आहेत, शिजायला एकदम हलके असतात, पटकन शिजतात. त्यामुळे खूप जास्त यांना शिजवायची गरज नाही. मीडियम गॅसवरती आपल्याला 3 शिट्ट्या याला करून घ्यायच्या आहेत. तर आता एका साईडला कुकर होतोय, तोपर्यंत आपण सोबत खाल्ली जाणारी जी हिरवी चटणी असते ती बनवूया. तर इथे मी मूठभर अशी स्वच्छ धुवून कोथिंबीर घातलेली आहे आणि 2 छोट्या मिरच्या, 2 लसणीच्या पाकळ्या घातलात आणि 2 बुटुक चिंच घातले. चिंचेच्या ऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातलात तरी चालेल. सोबतच बाइंडिंग येण्यासाठी मूठ भरून मी फुटाण्याची डाळ घातले, चवीनुसार मीठ घातले आणि पाणी घालून आपल्याला याला मस्त असं वाटून घ्यायचं आहे, बारीक वाटून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही घट्ट असं दही घातलात तरी ही चटणी खूप छान होते, पण दही कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, म्हणून मी ते प्लेनच बनवले. चटणी बघू शकता किती छान तयार झाले. आता सेम मिक्सरचं भांडं मी न धुता घेतले, कारण याच्यामध्ये आपण मसाला तयार करणार आहोत. याच्यामध्ये मी छोट्या आकाराच्या ज्या मिरच्या असतात त्या 10 ते 12 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तिखट तुम्ही जेवढं खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि 1 इंचसारखं आलं घेतलेलं आहे, त्याचे असे तुकडे तुकडे करून टाकलेत, म्हणजे पेस्टमध्ये ते लगेच बारीक होतं. आणि मूठ भरून मी लसणीच्या पाकळ्या घातल्यात. लसूण या पेस्टमध्ये जास्त वापरायची, याने खूप छान असा फ्लेवर येतो भाजीला. तर बघू शकता पाणी न घालता मी ते असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे. पाणी घालायचं नाही, तर फोडणीमध्ये ते उडतं. तर मस्त असं वाटून झालेलं आहे. मी आता याला बाजूला काढून ठेवते. आपली पेस्ट झालेली आहे, चटणी झालेली आहे आणि इकडे आपला कुकरसुद्धा झाला आहे. एकदा आपण चेक करूया की बटाटे आपले व्यवस्थित शिजलेत की नाहीत. तर त्यासाठी हळूवार आधी वाफ काढायची आणि मग कुकर उघडायचं आहे. आणि कोणताही चमचा किंवा सुरी आपल्याला इन्सर्ट करून बघायची आहे. व्यवस्थित अशी सहज त्यामध्ये घुसली की बटाटे छान शिजलेत असं समजायचं. बघू शकता 3 शिट्यांमध्ये किती छान शिजले गेलेत. आता मी एक मोठी परात घेतले, परात किंवा ताट काहीही घेऊ शकता. याच्यामध्ये हे जे बटाटे आहेत ते पाण्यामधून चांगले निथळवून घ्यायचे, कारण आपल्याला भाजी आहे ती सुकी सुकी पाहिजे. आणि बटाट्याच्या सगळ्या फोडी आहेत त्या अशा पसरवून ठेवायच्या, चांगल्या गार झाल्या पाहिजेत. फॅन खाली ठेवलात तरी चालेल. छान अगदी गार झाल्या की मग आपल्याला याचे साली काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता जर बटाटा व्यवस्थित उकडला गेला असेल तर साली एकदम इझिली निघतात. तर मी आता साली काढून घेतलेत आणि आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी, जेणेकरून सगळे बटाटे आहेत ते परतायला आपल्याला सोपं जाईल. आणि 2 चमचे भरून मी ते तेल घातले. तेल चांगलं तापू द्यायचं, गॅस बारीक करायचा आणि मगच फोडणी द्यायची, नाही तर ती जळू शकते. आता मी 2.5 चमचे मोहरी आहे ती तेलामध्ये घातली. तेलामध्ये तिला चांगली तडतडू द्यायची, मगच आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा मी सेम क्वांटिटीमध्ये घातलं आहे, कारण आपण बटाटे वडे आहेत ते मोठ्या प्रमाणात बनवतो आहे. आणि आता आपल्याला हिंग टाकायचं आहे. छान हिंग तडतडलं की कढीपत्त्याची भरपूर सारी पानं टाकायची आहेत. छान हे परतून घ्यायचं, गॅस मात्र बारीकच ठेवायचा. आणि मग आपल्याला याच्यामध्ये जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती सगळी घालायची. पेस्ट व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये परतवून घ्यायची, म्हणजे लसूण आणि आला आपण याच्यामध्ये वापरलेला आहे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे मोडला पाहिजे. आणि मिरचीचा तिखटपणा आहे तो मस्त असा तेलामध्ये उतरला पाहिजे, म्हणून 1 ते 1.5 मिनिट याला छान अशी परतून घ्यायची. खूप जास्त परतायची नाही, तर ती जळू शकते. आणि मग आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची. हळद घातल्यानंतर सुद्धा आपल्याला मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे, कारण हळदीचा कच्चेपणा सुद्धा जर तशीच ठेवली हळद आपण हलकी परतली तर कच्चेपणा असा जाणवतो खाताना. त्यामुळे हळद छान परतून घेतली की फोडणीला छान खमंगपणा येतो.
छान हळद परतून घेतल्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचे. तुम्ही जसं खारट हळणी खाता त्यानुसार याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता. मीठ चांगलं परतलं की आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि मगच याच्यामध्ये बटाटे आहेत ते हाताने कुस्करून घालायचे. जर बटाटे छान उकडले गेलेत तर इझिली कुस्करले जातात. इथे किसून घालायचे नाहीत, नाही तर बटाटे वडा आपण खातोय असं फील येत नाही, असं एकदम पेस्ट सारखी होते. त्यामुळे आपल्याला इथे हाताने कुस्करूनच घालायचे आहेत. चांगले एकदा फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे. फोडणी चांगली बटाट्यांमध्ये मिक्स झाली की पुन्हा एकदा आपल्याला गॅस लावायचा आहे. हे यासाठी करायचं कारण आपण जोपर्यंत बटाटे कुस्करतो तोपर्यंत खालून गॅस चालू असला तर फोडणी आहे ती जळते आणि पूर्ण भाजीला करपट असा वास येतो आणि मग बटाटे वड्याचा बेत आहे तो बिघडण्याची शक्यता असते, कारण भाजीवरच सगळा बेत ठरलेला असतो. त्यामुळे आपण आधी गॅस बंद करायचा, सगळे बटाटे असे कुस्करून घ्यायचे आणि पुन्हा आपण गॅस लावून हिला छान अशी 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची, जेणेकरून ती पूर्ण एकजीव झाली पाहिजे. तर बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे आणि मध्ये मध्ये छोटे छोटेसे तुकडे आहेत आणि बऱ्यापैकी तिची पेस्ट झाले, अशीच आपल्याला पाहिजे. इथे मी गॅस बंद केला आहे. तुम्हाला हवं तर ह्या स्टेजला थोडीशी भाजी टेस्ट करून बघितलात तरी चालेल, म्हणजे मिठाचं प्रमाण आहे ते तुम्हाला इथेच कमी जास्त करता येईल. आणि आता ही भाजी आहे ती कोणत्याही एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आणि तिला छान अशी चमच्याच्या साहाय्याने पसरवायची, कारण पूर्ण गार करूनच आपल्याला हिचे वडे तळायचे आहेत. गरम गरम भाजीचे जर वडे तळले तर ते फुटण्याची पण शक्यता असते आणि ते छान असे तळले जात नाहीत. मग भाजी आहे ती आपल्याला 100% गार करून घ्यायचे, मगच आपल्याला वडे तळायचे. तर भाजी आहे ती एका साईडला गार होते तोपर्यंत मी तेल तापत ठेवते. बारीक गॅस करून मी तेल तापत ठेवलं आहे, म्हणजे आपल्या बाकीच्या तयारी होईपर्यंत तेल आहे ते व्यवस्थित तापलं जातं. तर आता मी इथे पुन्हा 10-12 अशा लसणीच्या पाकळ्या त्या घेतलेल्या आहेत, कारण आपण सुकी चटणी बनवणार आहोत. तर यासाठी ह्या लसणीच्या पाकळ्या आहेत त्या आवर्जून प्रत्येक पाकळीला असं एकदा का असेना ठेचून घ्यायचं, कारण जेव्हा आपण यांना तळतो तेव्हा त्या फुटू नयेत म्हणून, नाहीतर हमखास त्या फुटतात आणि आपल्याला इजा पोचू शकते. म्हणून प्रत्येक जी लसणीची पाकळी आहे ती अशी ठेचून घ्यायची. आणि जी वडापाव बरोबर मिरची सर्व केली जाते, कुठेही तुम्ही म्हणजे वडापाव खावा, मिरचीशिवाय तो अधुरा आहे, तर ती मिरची आपण तळून घेणार आहे. तर त्याच्यासाठी मी देठासकट जी मिरची असते ती घेतली आणि तिलाही असं स्लिट करून घ्यायचं. सेमच रिझन आहे, कारण मिरची जर अशीच तेलामध्ये टाकली तर ती फुटते आणि तेल वगैरे अंगावर उडण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येक मिरचीला असं स्लिट करून घ्यायचं, म्हणजे तेलामध्ये ती उडत नाही. तर मिरच्या आणि लसूण आपलं छान चिरून म्हणजे स्लिट करून झालेलं आहे. तर आता आपण जे पीठ आहे ते बनवायला घेऊया. तर 3 मोठे बटाटे घेतले होते मी, त्याच्यासाठी 2.5 कप मी बेसन पीठ घेतले, जे एकदम बारीकवालं बेसन पीठ असतं ते घ्यायचं. याचं जे प्रमाण आहे ते एकदम योग्य राहतं, म्हणजे बटाटाही उरत नाही आणि पीठही उरत नाही, व्यवस्थित आपले बटाटे वडे बनून तयार होतात. आता त्या पिठामध्ये मी एकदम पाव चमचा असा ओवा घातलेला आहे, हातावर क्रश करून घालायचा म्हणजे छान फ्लेवर येतो. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि तेल बऱ्यापैकी तापलं होतं, तर 1 पळीभर तेल, गरम तेल याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे छान असा कुरकुरीतपणाने तयार होतो आपला वडा. आणि सोबतच 1 पिंच सारखा सोडा घालायचा आहे. सोडा खूप जास्त घालायचा नाही, नाहीतर तेलामध्ये घातल्यानंतर खूप फेसाळल्यासारखं होतं. एकदम पिंचभरच घालायचा आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे जे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला खूप जास्त थिक किंवा थिन करायचं नाही, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आलं पाहिजे. मी लास्टला तुम्हाला दाखवेनच, पण सुरुवातीला जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा पटकन घालायचं नाही, अंदाज येत नाही आणि गुठळ्याही होऊ शकतात. म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता म्हणजे या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हे बॅटर तयार करायचं आहे, म्हणजे ते असं रनी कन्सिस्टन्सीमध्ये पडतं आहे, पण जो चमचा आहे किंवा मिक्सर आहे त्याला ते असं चिटकून राहिलेलं आहे, त्याची अशी लेअर तयार झालेली आहे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे तयार करायचं. खूप जास्त पातळ केलं तर वड्याला ते धरून राहत नाही आणि खूप जास्त घट्ट केलं तर वड्याच्या बाहेर खूप जास्त जाड अशी लेअर येते पिठाची आणि ते खाताना छान लागत नाही. त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती एकदम व्यवस्थित ठेवायची. पीठ आपलं बनून तयार झालं आहे आणि तेलही तापलं होतं. तर एका मोठ्या झाऱ्यामध्ये मी अशा मिरच्या घातल्यात आणि त्यांना असं छान असं तळून घेतलं, म्हणजे त्यांचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो. तर आता मिरच्या गार करत ठेवल्यात मी. सोबतच जी लसूण आहे ती सेम स्टेपमध्ये अशी लालसर कलरमध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे, कारण आपण जी लाल चटणी करणार आहोत त्याच्यामध्येही वापरणार आहे.
लसूण मिरची आपली छान तळून झाले, तर आता आपण लाल चटणीचं मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते तळून घेणार आहे. ते म्हणजे बेसन पीठच असतं. तेल चांगलं तापलं की गॅस मीडियम करायचा आणि आपल्याला सिंपली बोटांनी असं हे टाकत म्हणजे तेलामध्ये टाकत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. जेवढी तुम्हाला चटणी खायची आहे त्यानुसार तुम्ही हे असं तळून घेऊ शकता. मी एक लेअर तेलामध्ये घातलेली आहे आणि आता गोल्डन होईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. कच्चं ठेवायचं नाही, नाहीतर मग चटणी चांगली अशी खमंग होत नाही. झाराने दाबून आलटून पलटून आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. म्हणजे झाऱ्याने आपण जेव्हा टच करतो तेव्हाच कुरकुरीत झालेत की नाहीत हा हाताला फील येतो. तर छान असं भाजून झाले. तर आता मोठ्या झाऱ्यामध्ये मी यांना काढून घेणार आहे आणि अगदी 30 सेकंद असंच ठेवायचं, म्हणजे जे जास्तीचं तेल आहे ते निथळलं जातं आणि आपली चटणी आहे ती मस्त अशी कोरडी बनायला मदत होते. आता सगळे जे शेव आहेत, म्हणजे आपण याला शेव म्हणू शकतो, काय म्हणतात मला माहीत नाही याला, तर हे व्यवस्थित असं मी गाळून घेतलं आहे आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं. मिरच्या आहेत त्या मी दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवल्या होत्या. तर आता हे सगळं छान गार होऊ द्यायचं. तोपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये याला लावायचं नाही. मिरच्या छान गार झाल्या होत्या तर मी त्याच्यावर असं मीठ स्प्रिंकल केलं आहे, म्हणजे चवीला छान लागतात. इकडे आपली जी भाजी आपण पसरवून ठेवली होती ती मस्त अशी गार झाली. तिला असं छान एकजीव करायचं आणि हिचे गोळे करून घ्यायचे आहेत. सगळे गोळे एकदाच करून घ्यायचे, म्हणजे बटाटे वडे तळताना आपल्याला सोपं जातं. तर जेवढ्या तुम्हाला वडा लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही गोळा करून घेऊ शकता आणि हलका दाबायचा, म्हणजे वडापावचा जो पाव असतो त्याच्यामध्ये हा वडा आहे तो व्यवस्थित परफेक्टली सेट होतो, म्हणून हलकं दाबून तयार करायचं. तर बघू शकता एकसारखे मीडियम आकाराचे 21 असे वडे तयार झालेले आहेत. म्हणजे मोठ्या आकाराचे 3 बटाटे मी घेतले होते, त्याच्यामध्ये 21 वडे बनून सहज तयार होतात. तर आता आपण चटणी करायला घेऊया. हे छान असं गार झालं होतं तर सगळ्या आपल्याला एका सुक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे, जे काश्मीरी पावडर असते ती. त्याच्यामध्ये एकदम पाव चमचा मी जिरे पावडर घातले आणि अर्धा चमचा चाट मसाला, याने फ्लेवर छान येतो. आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला याला पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचं आहे, नाहीतर मग ते असं चिकचिकीत होतं, तेल सुटतं त्याला, म्हणून मिक्सर चालू बंद करत आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान आपली चटणी तयार झाली. ही आपण अशी सुद्धा कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकतो, इतकी छान लागते. तर आपले सगळे एलिमेंट्स आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आता आपण वडा तळायला घेऊया. तेल आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं, गॅस मीडियम करायचा आणि मग आपल्याला वडा तळून घ्यायचा. पिठामध्ये व्यवस्थित कोट करायचा, 3 बोटांवर पकडायचा, म्हणजे एक्स्ट्रा पीठ आहे ते बाउलमध्ये पडतं आणि व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये अलगद सोडायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला भाजू नये. जितके वडे तेलामध्ये मावतायत तितकेच सोडायचे, खूप गर्दी करायची नाही, नाहीतर ते व्यवस्थित भाजले जात नाहीत. आलटून पालटून आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत यांना भाजून घ्यायचं आहे. आणि वडे आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा कडेला जेवढं पीठ पडतं ते असं जळल्यासारखं होतं, त्यामुळे ते जितकं निघेल शक्य होईल तितकं काढून घ्यायचं आणि गोल्डन कलरवरती आपल्याला हे सगळे वडे आहेत ते तळून काढायचे आहेत. व्यवस्थित तेलामध्ये निथळवायचे आणि कोणत्याही टिश्यू पेपरवर किंवा बटर पेपरवर तुम्ही काढू शकता. सगळे वडे मी मस्त असे तळून घेतलेत एकसारख्या स्टेपनी. आता आपण वडा आहे तो तयार करूया. तर त्यासाठी मी ब्रेड आहे तो सुरीने कट करून घेतला आहे, म्हणजे इव्हनली कट होतो. आणि चटणी तुम्हाला जेवढी जास्त आवडते कमी आवडते त्यानुसार तुम्ही लावू शकता. मी दोन्ही साईडला हिरवी चटणी लावलेली आहे आणि खूप छान चव येते वड्याला. आणि जी आपण सुकी चटणी करून ठेवली होती ती पण अशी स्प्रिंकल केले. जेव्हा पण तुम्ही घरी वडापावचा बेत कराल तर ही चटणी नक्की करा, म्हणजे वडापाव खाताना खूप मजा येते. वरती एक मी वडा ठेवलेला आहे आणि जे आपण बुंदी काढून घेतल्या होत्या त्यातल्या थोड्या बुंदी मी मध्ये घातलेत. पुन्हा एकदा जी सुकी चटणी होती लाल कलरची ती घातलेली आहे आणि सोबतच मिरची. आणि आपला मस्त असा वडापाव जसा बाहेर गाडीवर किंवा हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय. जितका छान दिसतोय तितकाच तो चवीलाही छान झाला होता. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. माझी रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.